बर्ड व्ह्यू आपण बघितला। आपण जाऊया गिरगाव चौपाटीला। आमची प्रतिनिधी आता रुचा खानोलकर आपल्या सोबत आहे। रुचा, हळूहळू आता दिवस ढळायला लागलेला आहे आणि गणपती बाप्पांचं सुद्धा गिरगाव चौपाटीवरती मोठ्या बाप्पांचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे। काय वातावरण आहे? 10 दिवस तर संपूर्ण महाराष्ट्राला या बाप्पानं वेड लावलं, भारून टाकलं। आज बाप्पाला निरोप देतानाची गिरगाव चौपाटीवरची काय भावना? विशाल, खरंच 2 वर्ष जी साचलेली ऊर्जा होती ती या गणेश भक्ताच्या रूपातून सगळ्यांना दिसून येते। 2 वर्ष ज्यांना या गणपती मिरवणुकांसाठी थांबावं लागलं होतं, ती ऊर्जा आज गिरगावच्या चौपाटीवर एकत्रित झालेली आहे आणि एक मोठमोठे बाप्पा विसर्जनासाठी आता निघाले आहेत। जसं तू म्हणालास की एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडे जनसागर असे खरंच असं आत्ता नुकताच गणेश गल्लीचा म्हणजे मुंबईच्या राजाचा हा पोहोचला आणि त्या मागोमाग आपण जर पाहिलं दृश्यांमध्ये तर लागोपाठ एका मागोमाग एक बाप्पांच्या मोठमोठ्या मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या आहेत। गणेश मंडळ सुद्धा मोठा वैशिष्ट्य कोणी डॉल्बी किंवा डीजेचा वापर न करता अगदी ढोल ताशा टाळ मृदुंगाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्याचं ठरवलंय। खरं तर 10 वर्ष बाप्पाची जी सेवा केली त्याचप्रमाणे त्याच उत्साहात बाप्पाचं विसर्जन सुद्धा तितक्याच प्रेमाने केलं जात आहे आणि गर्दी ही अलोट गर्दी आपल्याला सांगते की ज्यांना 10 दिवस या मोठमोठ्या बाप्पांचं दर्शन घ्या त्यांच्यासाठी खरं तर ही एक पर्वणी आहे। निश्चितच धन्यवाद रुचा, तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर आपण दादरला जाऊया। सुष्मिता बदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। दादरच्या या चौपाटीवर सुद्धा तुझ्या मागे समुद्र दिसतोय आणि या समुद्रात मागे बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय। आजचं हे वातावरण मुंबईला भारून टाकणार आहे। काय आत्ताचं वातावरण आहे दादर चौपाटीवरचं? खरं तर लाडक्या बाप्पाला मनोभावे 10 दिवस मोदक लाडू खाऊ घातल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्याचा वेळ आहे आणि त्याचसाठी प्रचंड मोठी गर्दी आपल्याला दादर परिसरामध्ये दादर चौपाटीवरती आलेली दिसते। दृश्य अतिशय सुंदर आहेत। लाडक्या बाप्पाला तराफ्यांमधनं लहान बोटीच्या मदतीनं निरोप दिला जात आहे। यावर्षी पालिकेनं जर्मन पद्धतीचे काही तराफे तयार केलेले आहेत ज्यांच्या मदतीनं या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं। दादर चौपाटी परिसरामध्ये विविध भाग केलेले आहेत। या ठिकाणी जिथे आपण आहोत तिथे मोठ्या गणेश मूर्तींचं सुद्धा विसर्जन होतं। समोर आपण बघतोय ती वरळी वांद्रे सिलिंग आहे आणि समुद्राचा किनारा आहे। थोड्याच वेळामध्ये म्हणजे 7:10 हायटाईड आहे, त्यामुळे साधारणपणे 700हून अधिक जीवरक्षक हे या चौपाटीवरती तैनात करण्यात आलेले आहेत ज्यांच्या मदतीनं घरगुती गणपती किंवा सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात येणार आहे। ज्या पद्धतीच्या उपाययोजना आहेत त्या बघता सुरक्षेला सुद्धा विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे। 48हून अधिक निरीक्षण करण्यासाठीचे मनोरे पालिकेने स्थापन केले आणि ज्या पद्धतीची आजचा दिवस आहे, एकीकडे डोळ्यात आसू आहे, चेहऱ्यावर हसू आहे, कारण लाडके बाप्पा पुन्हा येणार आहेत। त्यामुळं पुढच्या वर्षी बाप्पा येणार त्यावेळेला कुठलंही संकट नसेल आणि सगळी विघ्न हरून हा बाप्पा आता आपल्या घरी परततोय। त्यामुळं त्याला निरोप देण्यासाठी आलेले अनेक भक्त आहेत, अनेक भाविक आहेत जे मनापासून प्रार्थना करतात। बाप्पाला शिदोरी त्यांनी बांधून दिली आहे आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आता दादर परिसरामध्ये लाडक्या बाप्पाचं विसर्जन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विलास, तू हे सगळं रिपोर्टिंग करतेस पण तू सुद्धा मिस करत असशील, कारण आम्ही इकडे आज एन्जॉय केलं हे सगळं, बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला। तू एखाद्या मिरवणुकीत सहभागी झालीस की नाही? खरं तर मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याशिवाय मुंबईतली शान, मुंबईच्या गणपतीची मजा ही कळत नाही। सुदैवानं लालबागच्या राजाला इतके दिवस खूप जवळून आम्ही बघितलेलं होतं। दररोज आपल्या अवतीभवती बाप्पाच्या आरतींचा आवाज होता, गोड गोड पदार्थ खाल्लेले आहेत आणि आज नक्कीच मी सुद्धा मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या असताना ठेका धरणं हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं। त्यामुळं तात्पुरता का होईना
काही क्षणांसाठी का होईना बाप्पा जात आहेत हे आपण विसरतो आणि तशाच पद्धतीचं चित्र मला साधारणपणे या चौपाटीवरती दिसतंय. प्रत्येक मुंबईकर आज घरी बसून आपल्या मदतीनं किंवा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ही सगळी विसर्जन मिरवणूक बघत आहे, विसर्जनाचे सोहळे बघत आहे. आणखीन एक सार्वजनिक गणपती आता इथे आलेला आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केवळ 10 लोकांच्या मदतीनं समुद्र किनाऱ्यावरती या बाप्पांना आणलं जात आहे आणि बाप्पांचं विसर्जन करत असताना खास जीवरक्षक आहेत त्यांच्याच मदतीने ठीक आहे, केलं म्हणजे जातं. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा काळजी